दिस इज मैन केवढे हे प्लॅन करणे को जा रे आईच्या गावात नुसतं जिकडं बघा तिकडं शॉपिंग. आपल्याला नॉर्मल चहाच पाहिजे. मस्त आहे ना. ठीक आहे. नाही नाही ओके एकदम वाईट नाही. काही जणांना आवडलंय काही जणांना आवडलं नाही. सॉरी सॉरी सॉरी. It's DJ. मराठीमध्ये कडक. आम्हाला 9 वाजता तारक मेहता पण बघायचं. मित्रांनो तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हा प्रणव लाड आहे जो की MD ट्रॅव्हल्स, ठीक आहे, महाराष्ट्र देशा ट्रॅव्हल्सकडनं टूर गाईड आहे किंवा ट्रॅव्हल कॅप्टन म्हणा, काही म्हणा. पण खरं सांगतो आत्तापर्यंत 2 दिवसापर्यंतची जर्नी आणि प्रॉपर त्याचं जे ॲकोमोडेशन म्हणा, काही म्हणा, एक नंबर मस्त होतं प्रणव भाऊ. धन्यवाद. याच्या पुढे पण असंच राहील. नक्की 100% डेफिनेटली आम्ही कॉपरेट करूच भाऊ. अरे शेवटच्या दिवशी तुम्ही स्वतः कॅमेऱ्यात सांगाल कसा होता. हे पण खरं मस्त बरं का. थँक्यू Yes. थँक्यू. चला पुढे जाऊ. मित्रांनो आईच्या गावात काय गार्डन आहे ना, एक नंबर. आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात यंग कपल आहे बरं का. ठीक आहे? आमच्यापेक्षा सुद्धा यंग कपल आहे. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या नाही का ओल्ड एज वाल्यांसोबत कसं वाटतं तुम्हाला यंग करून? ट्रिपवर आल्यानंतर आहे ना आईला भेंडी नाही का, फोटो तिथले चोचल्याच पोरींचे. येतोच त्यासाठी ना. हे आपला ग्रुप घ्या ना. फोटोसाठी नाश्ता करून घ्या. नाश्त्याला चाललेलो नाश्ता इज इम्पॉर्टंट, कारण की नाश्ता दाबाके करायचा आहे आपल्याला त्यांच्याकडनं नाश्ता आणि जेवण आहे फक्त. वैशू कसं आहे नाश्ता? छान आहे. खाऊ मस्त. मित्रांनो आपण आहे ना नाश्ता करून घेऊयात. मेदूवडा, इडली, बरंच अव्वलनचं काहीतरी आहे आणि फ्रूट वगैरे पण आहे. बॉइल्ड एग आणि नॉर्मल एग सुद्धा आहे. काय म्हणा, साऊथला येऊन साऊथचं खाणं बेस्ट. हे जे अंकल आहेत ना आपल्याला मुंबईवरनं भेटले, विना गोल्डकडनं आलेली. नाही इको पॉइंट आहे. इको पॉइंटला पण जाणार. त्यांचा ते एक्सपिरियन्स शेअर करतात. कैसे लगा आपको केरल? केरल कैसे लगा आपको? अरे केरल एक्सेलेंट. वी हैव बीन टू एलपी. उसके बाद हम लोग गए थे पेरियार में गए. पेरियार टेकाडी में शो देखे. 2 शो हमने देखे, एक कलारी शो और एक कथकली. ब्यूटीफुल, बहुत सुंदर है. अच्छा. तो वहाँ पे जो शो है वो यू मस्ट वॉच. वहाँ पे एक शो, वहाँ पे कथकली शो एक मार्शल आर्ट शो एंड एक मार्शल आर्ट शो. वो है हमारा. बस वो देखना ही है. बहुत सुंदर. वेरी गुड. मस्त वाटलं. असे नवीन नवीन लोक आपल्याला भेटत असतात. और हे ना नॉट खूप- इवन बहुत बहुत घूमता है. ठीक है, तो कितने नॉट इवन बाहर भी गए हो? इंडिया बहुत बार. हाँ नहीं गया पूछ लो. हाँ 2 बार यूरोप गए हैं, 4 बार अमेरिका गए हैं, 2 बार जापान गए हैं. सब जगह सब जगह घूमते सबसे अच्छा कंट्री कौन सा लगा? हमको यूरोप अच्छा लगा. यूरोप अच्छा. जापान इज नहीं, सबसे अच्छा मेरा इंडिया है. वो तो है. मेरे लिए सबसे अच्छा. इज द बेस्ट. इंडिया कहीं इज भी द जाओ बेस्ट. इंडिया जैसा नहीं है. अच्छा. यहाँ जो खाना मिलता है, यहाँ जो प्लेसेस वगैरह तो दूसरा जगह में बात कर सकते हैं, कभी नहीं कर ऐसे सकते. लोग नहीं मिलते. नहीं होते. ऐसा बात कोई करेगा ही नहीं. हाँ. इस टाइप का है. और जापान इज ऑल्सो गुड. मगर बहुत अच्छा है पर वेरी एक्सपेंसिव. हमारे यहाँ जो कल्चर है वो जड़ पे है. ये जो अभी यहाँ के कथकली और ये जो देखे हैं ना हमने, क्या ब्यूटी. कलारी, मार्शल आर्ट, वो लोग बच्चे लोग तो बच्चे कर रहा था ना. अब बड़े बहुत डेंजरस है वो. से तुम जैसा यंग लड़का लोग दिखा रहा है. टू मच. खूप भारी वाटलं यांच्याशी भेटून, यांचे एक्सपिरियन्स शेअर करून. आप सबसे मिल. थँक्यू. इथे ना अव्वल नानाचे नू खाल्लं, जे की पोहे आणि गुळ, म्हणजे गुळ आणि अजून काहीतरी टाकतात, ड्रायफ्रुट्स वगैरे. ठीक आहे. वाव, म्हणजे एक नंबर भारी होतं. मला ते आवडलं. जास्त गोड पण नव्हतं, सुखर, साखर जास्त नव्हती त्यामुळे. आणि मस्त नाश्ता झालेला आहे, दाबून कणकवून नाश्ता केलेला आहे. आवडलं वैशू? काय आवडलं? इडली डोसा. इडली डोसा. कारण ते साऊथला येऊन खाण्यातच मजा आहे. खूप एक नंबर बरं का. म्हणजे गार्डन आहे,
मस्तपैकी असं रो हाऊससारखं मागं बिल्डिंग. आपण तिथे नाही राहते, आपण इकडे राहत होतो. मजा येते. आता एक ग्रुप फोटो काढायचा म्हणतात आहे आणि ग्रुप फोटो काढून आपण निघणार आहे. दिस इज मॅन्डेटरी व्हिडिओ मिरर सेल्फीमध्ये. खूप छान. आता निघालो आपण लगेच. ओळख करून देतो. हा अभिषेक, हा कल्पेश, परत एकदा ठीक आहे. हा अक्षय, त्यांच्या बायका आता पलीकडे आहे, नंतर तुम्हाला दाखवतो ठीक आहे. परत नंतर ह्याने हे केलं त्याने ते केलं, परत नंतर कशाला आपलं हे ना, म्हणजे कोणी काय केलं आपल्या पण लक्षात राहायला. बरं ही पायल वाटते आणि ती पलीकडची ज्योती आहे. हे पायल आहे, हे ज्योती आहे, बरोबर ना. हां, मग तुमचं खरंच मला हे ठेवायचं ठीक आहे. हे काका आपल्यासोबत आहे, तुम्हाला मागाशी ओळख करून दिलीच ठीक आहे. आणि ह्या काकी आणि ही त्यांची मुलगी. नाव काय? अनुजा. म्हणजे हे बघा, काय वाटून घेऊ नका. नाही अजिबात नाही. एकदम भारी ठीक आहे. काय वाटलं मला सांगा. सगळ्यांना मारू आपण. हा मिळून मारतो. मिळून मारू आपण. मस्त आहे. छान वाटलं तुम्ही ऍक्च्युअली आले ना. छान वाटलं. मस्त. आम्हाला पण आवडतं म्हणजे सर्वांमध्ये एन्जॉय करायला. मग काय तर कब से ऐसे अपना ये रोड इतने छोटे कब से रोड इतने छोटे मतलब गार्डन एरिया हाँ, ये दे वाला नहीं जो हम उधर से आए ना. हाँ उधर से सूर्य नदी हाँ नहीं कोचिन से टेकड़ी आलुआ से इधर आने तक है ना जो घाट है, हाईवे एंड ऑल, वो घाट वो इतना छोटा छोटा है ना. स्मॉल इधर घाट एरिया ना. हाई रेंज रोड ऐसे. हाँ, हाई रेंज हाईवे इसलिए वो ट्रैफिक रहता है. ट्रॅफिक आहे. हाँ, ये रोड आपले का काम चल रहा है. ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आणि या गाडीचे हे. चल मित्रांनो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नंतर आपली सोय झालीच पाहिजे. ठीक आहे. नाही तर प्रणवला पकडू. कसं वाटतं आता निघालो पहिल्या दिवसाचं exploring. व्हेरी हा? एक्साइटेड. कसं वाटतं काकी? भारीच वाटलं पाहिजे. मग काय तर बघा, परत नका म्हणून घेत नाही. कसं वाटतंय पहिला दिवस आपण एक्सप्लोर करत चाललोय? एकदम छान. आतापर्यंत ट्रॅव्हल कंपनी कशी वाटली? माझी नाहीये पण चांगली वाटली. आता आपण चाललेलो आहे स्पाइस फॅक्टरी गार्डनला. आपण पोहोचलो आहे आयुर व्हॅली स्पाइसेस अँड हर्बल गार्डन. तर आपल्याला इकडे ते दाखवणार आहे काही मसाला वगैरे बनतात ना, ते कसे बनतात. इकडे ओरिजिनल आहे असं म्हणतात. काही ध्यान देतो. दादा काहीतरी इन्स्ट्रक्शन देतो 2 मिनिटाची. ठीक आहे. आता आपण जे इकडे चालू स्पाइस गार्डनला, त्याच्या तुम्हाला स्पाइस गार्डन में जा रहे हैं अपन अभी. वहाँ पे तुम्हें प्रॉपर जो भी एक्सप्लेनेशन है वो सब एक्सप्लेन करेंगे. अंदर तुम्हें ट्रीज से लेके क्या यूज कैसा है क्या. प्रॉपर 2 गाइड्स मिलेंगे. तो 40 का ग्रुप है, 1 गाइड इज नॉट इनफ फॉर. तो 2 गाइड रहेंगे 20-20 के ग्रुप में. तो अब मेरा दोस्त उधर है इधर, ऐसे सब एक ही इम्पोर्टेंट देने वाले वो इन्फॉर्मेशन. ऐसा नहीं कि ये गाइड अलग देगा वो देगा, दोनों सेम ही है. तो आपको अंदर कोऑर्डिनेट करना है, बातचीत नहीं करना है वहाँ पे, क्योंकि वो कुछ इंपॉर्टेंस बता रहे हैं आपको. यहाँ के इंटर टिकट जो है वो मेरे पास रहेंगे, आपके इंक्लूड रहेंगे पैकेज में. तो आपको यहाँ पे टेंशन नहीं. आपको जाना है अंदर, ध्यान देना है, अच्छे से आए तो एक्सप्लोर करना है, देखना है क्या बताते हैं. ठीक है. आने के बाद पूछूंगा मैं 1-2 झाड़ के बारे में. नहीं बताया ना मैं फाइन मारेगा 5. यांचं मित्रांनो 500 एकरमध्ये पसरलेलं त्यांचं म्हणजे मसाले वगैरे काढतात आणि आयुर्वेद वगैरे सगळं त्यांच्याशी जुडलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतात. ब्रह्मी झालं, कोणाला BP आहे, कोणाला शुगर आहे, स्ट्रेविया, परत अश्वगंध की अश्वगंधा. तर त्याचं एक माहिती देतात आता सध्या. त्यांच्याकडे ते सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. म्हणजे पाहिजे तर घेऊ शकता. आणि हे प्रॉपर ओरिजिनल. ठीक आहे. हे तुम्हाला कुठं दुसरीकडे भेटणार नाही. बाकीकडे भेटणार तर मग थोडंसं भेसळयुक्त असं भेटणार. सॉरी, भेसळ असलेलं भेटणार, युक्त नाही. बघा ना प्लांटेशन केवढं आहे. मग त्यांनी बनवलेले आहेत मेडिसिन. हां, तर कसं इथं ओरिजिनल फक्त ते त्यांची दाखवत आहेत. झाडं हे असे असतात तसे असतात, पण त्यांनी ते प्रॉपर बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये भरून ठेवलेलं आहे त्यांच्या इथं शॉपमध्ये. मित्रांनो विषय काय आहे ना, बघा सगळं जे काय प्रोडक्ट आहेत ठीक आहे, ते सगळे झाडपत्त्यांपासून बनत आहेत आणि सगळे झाडपत्ते आपल्याला दाखवत आहेत. आता एवढं आपल्याला इथं लक्षात पण नाही राहणार कोणी काय 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 एवढं शूट पण करून काय अर्थ नाही आहे. ठीक आहे. इथे येऊन तुम्ही तुमच्या मनात हे करा, लक्षात ठेवा, बघा आणि कळेल तुम्हाला. ठीक आहे. तर मेन जे आहे तेवढं तुम्हाला सांगितलं.
घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर नका घेऊ. दॅट्स इट. कारण की असं काही नाही आहे, ठीक आहे. 2-3 महिने आपण हे केल्यानंतर परत नाही केलं वॉटेवर, ते आपली आपली चॉईस राहिली, आपला आपला पर्स्पेक्टिव्ह राहिला. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला घ्यायचं नाही घेणं घेईन. म्हणजे प्रत्येक बघा, पाजण्यापासून स्किनपासून लेडी लोकांचे मेन्स्ट्रुअल पिरियड, जेंट्स लोकांचं पण काय म्हणतात त्याला, टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी किंवा हार्मोन्स वगैरे वाटेवर बूस्ट करण्यासाठी सगळं, म्हणजे प्रत्येक प्रकारचे स्किन, अजून काय पोटाचा BP, शुगर, ह्या सगळ्या प्रकारचे आजार त्यांनी सांगितले. आणि सगळ्या प्रकारचे हे झाडपत्त्यांपासूनच बनतं, ओरिजिनल असं त्याला म्हणण्यात गेलेलं आहे. उल्टियाँ बंद करेगा, जुकाम दे देगा, आपका हर एक प्रॉब्लम. अभी आपका थोड़ा सा जड़ने लग गया तो मतलब आगे आपको काफ़ी सारा जड़ने लगेगा. इसमें आपका जड़ना बंद हो जाएगा, नया नया बाल आ जाएगा, टूटना बंद हो जाएगा, डंड्रफ है तो ठीक हो जाएगा. सारे इसके अंदर डंड्रफ के इसका योग्य 1 ईयर के लिए चलेगा. मित्रांनो, हा फक्त माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, ठीक आहे, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ठीक आहे. आपण आपल्या स्किनला, हेअरला कुठेही, ठीक आहे, आपलं काहीतरी नीट करायचं तर ते म्हणजे इथून खाल्ल्यानंतरच मला असं वाटतं की जे बॉडी लँग्वेज मिळतं सगळं ते आपल्या मध्ये टाकू, बॉडीच्या आपण काय घेतलं माहिती आहे, फक्त आपण घेतलं आहे चहापत्ती. खरं म्हणणं आहे मात्र मित्रांनो, मी यांना म्हणू शकतो की लिहून द्या, हे सगळं होईल, तुमचं सगळं फॉलो करू 100% सॉल्व होणार आहे. असं पॉसिबल आहे का? नाही, ते म्हणणारच नाही, ते नाम असं नाही करू शकत, आमची पॉलिसी वगैरे वगैरे, हे काहीतरी कारणं देणार आहे. त्यामुळे मी याच्याबद्दल काहीही बोलणार नाही. आमची वैशूसुद्धा खूप एक्सायटेड झाली होती की घेऊ घेऊ घेऊ. तिला म्हणलं असं असं सांगितलं, माझा पर्स्पेक्टिव्ह. बाकी सगळ्यांनी आहे ना बरंच काय काय प्रोडक्ट्स वगैरे घेतले आणि आपण घेतले चहा मसाला. किती जा रे अभि, काय आयडिया कोणाला? जिपलाइन करने को जा रहे हैं अभी, ठीक आहे. जाई मस्त जायचं, जिपलाइन करायचं आहे आणि मी दालचिनीच खातो, ठीक आहे. मोस्ट अवेटेड ॲडव्हेंचर आहे ॲक्च्युली झिपलाईन, आणि अजून बरेच ॲडव्हेंचर तिथं असणार आहेत. सो लेट्स सी. झिपलाईन आपल्याला करायचं का? झिपलाईन करणार आहेत काकी, ठीक आहे, करायचं काकी. काका कुठे गेले? काका करणार ना झिपलाईन, करणार ना? दोघं करा सोबत. सब एक साथ टिकट लेना, क्योंकि मतलब कैसा इशू क्या होता है, अपना नंबर अपन टिकट निकाल लिया, दूसरा ग्रुप आ गया तो उसने टिकट निकाल लिया तो उनका लाइनअप लग जाएगा. तो जो भी मतलब करते हैं ना, तो मित्रांनो हे दिसते का, अरुणाचल झिपलाईन, ठीक आहे, 500 रुपये एका पर्सनला. आणि याच्यामध्ये बघा इथं अरुणाचल झिपलाईन व्हिडिओ चला चला आमचा करून घ्यायचा आता डायरेक्ट. Yes, zip line. First time together. तयारी 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 झिपलाईन जाण्याच्या आधी वाटतंय श्वेता. अक्षय नवीन वाटतंय, बघूया. हा घाबरू व्हायला लागले आधी, घाबरते रे मी. युद्धासाठी तयार करतोय भाई, युद्धापेक्षा कमी नाही आईच्या गावात. झालं झिपलाईन, व्हिडिओ काढलाय, माहीत नाही कसा आलाय तेव्हा जाणू. त्यांना झोप लागलेली अशी काय माहिती, पण लय डोळ्यावर झोप अशी वाटत होती. आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता की आता कुठे आलेलो आहे. डायरेक्ट आलेलो आहे, सांगितलं तुम्हाला की आपण आलेलो आहे टी फॅक्टरी, टी म्युझियम म्हणतात, आणि टी गार्डन किंवा टी त्या चहाच्यामुळे ते आपल्याला नंतर बघायला नाही येणार संध्याकाळी. मित्रांनो, एका गोष्टीने ना माझं लक्ष वेधून घेतलं, म्हणजे जिथं ती फॅक्टरी आहे ना, टी गार्डन, टी फॅक्टरी किंवा वगैरे, ठीक आहे, माझ्या मागे बघा शाळेची मुलं आहेत आणि ती जी बिल्डिंग आहे ना छोटीशी अशी टायनी, खूप मस्त वाटतं.
मित्रांनो कसं आहे ना, चहाची प्रोसेस आहे. चहा आपला जीव की प्राण आहे. In between different sizes according to the requirement. Yes. उत्सुकता होती चहा पावडर कशी बनते वगैरे. झालं पण आता चहा पिऊन बघूया. त्यांचा ब्लॅक टी 10 रुपयाला 12 रुपयाला वगैरे देतो म्हणले. बघूयात पिऊन कसा होता. हे इलायची वाला. सेमच आहेत ना, सेमच आहेत ना चहा सगळे चहा सेमच आहेत. फक्त फ्लेवर वेगवेगळं असं काही नाही. शॉपिंग नुसतं जिकडं बघा तिकडं शॉपिंग. हे स्किन रुटीन घेतलं. चहा बघा पावडर. ऐकत नाही राव. ऐकत नाही. नादच नाही बाई. खेडकर आहे ना, जुन्नर साईडचे आहेत ना, आळेपाटा. मस्त आहे. पण एक आईस टी घेतलं आहे आपण. प्रयत्न करू म्हटलं की कसा लागतो. टेस्ट करायला फक्त बाकी नाही. 50 रुपयाची प्राईस आहे. आणि बाहेर एक चहा पण त्यांचा चाय ब्रेक म्हणून एक छोटीशी टपरीसारखं आहे. आयुष्यामध्ये पहिल्यांदा आहे ना असा आईस ब्लॅक टी पितो आहे. टेस्ट करून बघूया आईस ब्लॅक. कसा वाटला चहा? टेस्ट चहाचा? आपल्याला नॉर्मल चहात पाहिजे. आईस टी वगैरे काय नको. पहिले ट्राय रोटी घ्यायच्याच नाही. नको कशाला कसं आहे आईस टी? आईस टी कसं आहे? कसा वाटला मॅडम? मस्त आहे ना. एक मध्ये सगळे घ्या ना. एवढं पण नाही. त्याला द्या. अक्षरशः. आईस टी हे आयुष्यात पहिल्यांदा पिलेलं आहे. अरे मी आईस टी लवर आहे. हां म्हणजे हां ठीक आहे. आपल्याला नाही पटलं. नाही तर नाही. नाही नाही ओके एकदम वाईट नाहीये पण एकदम आवडला असं असं. ना आता आमचं उभी. लेमन टी सारखा आहे. मस्त आहे. काही जणांना आवडलं आहे, काही जणांना आवडलं नाही. सो त्यांची प्रत्येकाची चॉईस आहे. ठीक आहे. हां मला चहा पाहिजे. मी तर चहा हा बोललो मग कशी. फायनली एक चांगला साफसुथरा चहा आपल्याला भेटला म्हणायचा. काय म्हणणं आहे मित्रांनो? चहा पिला ना तुम्ही? एक नंबर. भेटला चहा चांगला? एक नंबर. ऑब्विसली चहाच्या जन्मभूमीच्या इथंच आहे म्हटलं आपल्याला चहा चांगला मिळेल. बरेच असे व्हरायटी तिकडे क्लास आहे. ब्रेक चायला. चल 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 हो पुढे. मित्रांनो मित्रांनो आपल्याला भेटलेले जे फॉरेनवरनं आलेले हे फ्रान्सवरून आलेले आहेत खास. आणि फ्रॉम चायना. ही फ्रॉम फ्रान्स, हर फ्रॉम चायना. ओके. दे आर ऑन इंडियन ट्रिप. फुल इंडियन. ओनली साऊथ इंडिया होल इंडिया? ओके. तर ते काय फक्त आहे ना साऊथ फिरायला आलेले. सो विच प्लेसेस यू गो? राईट. To Mumbai, we went to Hampi, to Goa, to Pondicherry, to Madurai, to Kochi, and now we're in Munnar. Okay. And very nice. And afterwards? Afterwards, Alipi, Radkana, and then we fly back home. Okay. Which place you super like? We really like? Really like Goa and really like also Kochi. What about Hampi? Yeah, I prefer Hampi. It's very good, very big, very lots of history, Yeah. and the architecture part was so big, it was very interesting to walk around. Oh, nice. Like to meet you. What's your name? Julien. Julia. Julien. Julia. Julia Camson. What about food? Very good. We love eating all the curries and We love spices. yeah, all the spices. We're here for the spices. The cardamom, the cumin, and everything. A bit too spicy sometimes, but usually okay. Okay, nice. Do you like tea? Tea? Tea. Yeah, tea's good. Yeah. Have you tried? Yeah. Not yet. We just arrived 1 hour ago, so we didn't visit yet. Oh, great. Super.
and we really like it dosa as well. Yeah, because Kerala is famous for tea and spices. Ah, perfect. We're really glad to see you in India to explore this type of country like India and culture. Thank you very much. थँक्यू. बघा मित्रांनो, म्हणजे बाहेरच्या देशातून आपलं कल्चर बघायला आले खरं छान वाटलं. आणि खरं सांगतो की बाहेरच्या देशातून जे आलेत ना त्यांना पण ॲज अ गेस्ट, असं पाहुणा देव असतात तसं ट्रीट करायचं असतं, ना की त्यांना काहीतरी वल्गर शिकवून, ठीक आहे, शिवाय शिकवून अजिबात नाही. खूप चांगले मस्तपैकी आले, जेवणाबद्दल बोलले, चहाबद्दल बोलले, कल्चरबद्दल बोलले, कुठला प्लेस आवडले ते त्याबद्दल बोलले. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण असंच कल्चर मेंटेन ठेवा. वैशू, केरळ झाली ना? केरळ झाली. कोणतं मिल आहे? थाली मिल. झाली मिल त्यांचं थाली मिल. बट इथलं फेमस आहे. इथलं फेमस. केरला इज नॉट अवेलेबल. अवेलेबल नाही आहे, अवेलेबल नाही आहे. बरं ठीक आहे, कसं आहे सांग. चांगलं आहे जेवण. वैशालीसाठी बिग थँक्यू. मित्रांनो नंतर सांगतो की काय झालं कसं झालं, बट थँक्यू. कसं आहे धनश्री? टेस्ट कर. चांगला आहे ना? मस्त आहे. वैशू, केरळ झाली ना? केरळ झाली. कोणतं मिल आहे? थाली मिल. झाली मिल त्यांचं थाली मिल. बट इथलं फेमस आहे. इथलं फेमस. केरला इज नॉट अवेलेबल. अवेलेबल नाही आहे. बिर्याणी आहे ना, बिर्याणी एक नंबर आहे. आपल्या इकडं कसं मसालेदार जास्त लावतात ना, मसाला टाकलेला नाही आहे, पण टेस्ट आहे ना भारीला. तो कांदा परतलेला आहे ना, परतलेला प्रॉपर ग्रेव्हीसोबत काय लागतोय. कसं आहे जेवण आता? कसं आहे जेवण? बाकी खाल्लं का नाही? चिकन खाल्लं का नाही? व्हेज का? मस्त हॉटेल आहे, खरंच भारी हॉटेल आहे. हॉटेल गुरु भवन छान मस्त आहे. एरिया काय करा ना मला कुठला आहे? हां एरिया मला कळत नाही कुठला आहे नक्की, बट हॉटेल गुरु भवन खूप फेमस आहे म्हणतात, तर तिथे येऊन तुम्ही खाऊ शकता. मस्त टुरिझम आहे ना, टुरिझम जरा जास्तच वाढलेले आहे. मागं बघू शकता कसे हॉटेल्स, कसे रेस्टॉरंट, कसे सगळं हे उभा केलेलं आहे. त्यामुळे टुरिझम तर भरपूर वाढलेलं आहे, त्यामुळं रस्ते वाढणं गरजेचं आहे. रस्त्याचं काम चालू आहे, कधी होईल ते त्यांनाही माहीत नाही ना आपल्यालाही माहीत नाही, पण होईल. मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे टी फॅक्टरीकडे, म्हणजे इकडे सॉरी चॉकलेट फॅक्टरी, टी गार्डन आणि चॉकलेट फॅक्टरी. तर आपण चॉकलेट फॅक्टरीकडे चाललेलो आहे. तिकडे बघू आता चॉकलेट खाऊ मस्तपैकी आहे ना. जेवण काय झालंय बाई, कडक. हिने काय कढी भात सगळा वरापलाय परत. माझं थाली मिल्स होतं, ज्यामध्ये केरळचं ऑथेंटिक फूड. केरला थाली खायची होती बट ती अवेलेबल. मग ते नॉर्मल थाळी खाल्ली मी, तो चांगली होती. बट त्यामध्ये केरळात सगळंच होतं. सगळंच होतं म्हटलं, फक्त केरळचं पान नव्हतं जे की पानावर देतात, बरोबर ते ना? तिकडे मिळतं. बाकी सगळं होतं ना. हां, आता मी चॉकलेट खायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यानंतर टी गार्डनमध्ये फोटोशूट. आता आहे मडुपेट्टीच्या डॅमवरती. आपण मागे जे पाणी दिसतंय ना, पूर्ण मडुपेट्टी डॅम. मित्रांनो, आपण उतरलेलो आहे आणि आपलं उतरवत गेलेलं आहे. आता आपण चाललोय इको पॉइंटला. हे इथून किती लांब चालायचं पण इको पॉइंटला? चल आधी खाली जाऊन इको पॉइंट आधी बघून येऊयात. काय म्हणता काका? उतरवलं तर इको पॉइंट बघून यायचो आपण, बरोबर की नाही? मट्टपडी डॅमचं हे बॅकवॉटर दिसतंय. हां, आणि इकडे बोटिंग वगैरे पण चालू आहे मस्त. कसं आहे बोटिंग वगैरे, झाडं बिडं एक नंबर मस्त. सुपर.
जास्त वरती गेलो की मी खाली अपेक्षा नको ठेवू खाली खाली अरे तू येणार आहे का थोडं पुढे ना इकडे अरे थोडं इकडे ना आवाज अडकल ना तिथं इकडे अरे पण रेंज मध्ये येणार आहे का ओरड खाली जाऊ खाली चल ना नाही बोलताय ना खाली नीचे नहीं जा सकते जा सकते चल ना म्हणजे तिकीट घ्यायचं तिकीट घ्यायचं तिकीट नाही खाली ए दादाची तिकीट काढ बोल हा 12 पैसे आलोच काय बोल परश्या साला मीच भेटलो वर्षा बोलू का आवाज येतो का नक्की पण काढ ना आला तर इको नाहीतर नको जा खाली आता नाव घेतो अंकिता अंकिता आपल्याला वाटलं होतं इको पॉइंट आहे पण इको पॉइंट आहे ना बोटिंग सेंटर आहे इको पॉइंट म्हणजे आपल्याला एकच माहिती आहे की आपण आवाज गेलेला तो परत देतो असा काय ते इको असतो बरोबर पण इथं बोटिंग सेंटर आहे या तऱ्हेने आपल्याला प्रणवने थोडंफार फसवण्यात आलेलं आहे इको पॉइंट हेच आहे फायनली इको बोटिंग पॉइंटला आलेलो आहे पण नाही खरं वर्थ आहे चांगला पॉइंट आहे सिरियसली चांगला पॉइंट आहे मस्त पॉइंट आहे नो बिहाइंड द सीन चालू करा बिहाइंड द सीन ओ माय गॉड आता चुकले बिहाइंड द सीन पण बघून घ्या पडायचं नाही तू एका पायावर होल्ड करायचं बिहाइंड द सीन इम्पॉर्टंट आहे नंतर त्यांना वाटेल की आई आम्ही काय काय केलंय चालूच ठेवलंय चिकन जास्त झालंय चिकनचं वजन जास्त झालंय असा आहे इको पॉइंट मस्त भारी प्रॉपर फोटो सेशन आहे ना भारत अर्धा तास काढलेला आहे सगळ्यांनी भरपूर फोटो काढलेले आहेत बीच वरती वगैरे सगळीकडे खूप फोटो काढले असं आहे ना मित्रांनो मजा तर जाम येते ठीक आहे पण आपण जर फिरायला येतोय ग्रुप सोबत तर आपण आहे ना थोडासा कम्फर्ट झोन आपण साईडला सोडला पाहिजे मला असं वाटतं कारण की धावपळ भरपूर होणार आहे झोप थोडी अपुरी होणार आहे कारण मला लिटरली बसमध्ये झोप येते पण ठीक आहे तेवढं आपण मॅनेज केलं पाहिजे आणि तेवढं कॉपरेट केलं पाहिजे कारण की एवढ्या कमी पैशामध्ये एवढं सगळे स्पॉट फिरवणं खूप रेअर असतं त्यामुळे सांग यस शेट आता वाजले 4:48 आपल्याला टी गार्डनला फोटो काढायला मिळणार आहेत की नाही आपण सगळे लवकर पोहोचलो तर मिळणार किती वेळात पोहोचेल 1 तास अवघड आहे आपल्याला फायनली उतरवलंय बाबा चहाचे मळे बघायला बघा भाई पण विषय काय ना खूप अंधार झालाय 6 वाजले जवळपास आणि आता आपल्याला अजून इथून पुढं 1-1.5-2 तास वरती आपल्याला जायचं आहे म्हणजे सूर्यनल्ली म्हणून आहे त्या लोकेशनला आहे तिकडं आज आपला स्टे असणार आहे आणि उद्या परत मग बाकीचं एक्सप्लोर करायचं आजचं मग चॉकलेट फॅक्टरी पण राहिली चॉकलेट खायची क्रेविंग झाली मला घेतले तुम्ही मला पाहिजे मला ते हे झाले क्रेविंग झाले आता मन भरून आलं एकदम माझं नाही इकडच्याकडे चहा बनवून पियावी चहा नाही रे चॉकलेट फॅक्टरी राहिली ना चॉकलेटचं क्रेविंग झालं मगाशी अरे ते तिकडेच होते मी बोलली ना खालतीच होतो मला हात नाही चला बंद आहे ते चला पुढं तरी बंद नाही भाई इकडे आहे ना चालू दुसरीकडं थोडेफार तर ऍटलीस्ट फोटो काढायला मिळालं तरी लय बदले झालं बस आलो फायनली आलो बाबा आपण चहाच्या मळ्यात अयो थोडेफार ऍटलीस्ट फोटो काढले
बट ठीक आहे, कारण की आपल्याला हाकल जाते आणि आपल्याला थोडासा लेट झालेला आहे. इट्स फाईन फाईन फाईन, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थोडासा लेट झाला, चालते काय प्रॉब्लेम नाही आहे. हा ना, गाडी कुठे आपली? गाडी इकडे आहे आपली, पिंकीच. इकडे हां, गाडी बघ थांब. थंडी वाजायला मला जॅकेट काढून द्या. हां, इथं थांबलोय आपण, ठीक आहे. ह्या मळ्याच्या इथंच थांबलेलो आहे, ठीक आहे. मी फक्त म्हणजे त्याचा चांगला स्मेल आला ऑमलेटचा, आम्ही डायरेक्ट ऑमलेट मागवलाय. धनश्री आणि मी. तुला पूर्ण लागते ना नको, गरम गरम. एक ऑमलेट सांगितलं अजून त्यांना, ठीक आहे. घ्या मस्त घ्या, अजिबात जीवाला मारायचं नाही. पोटाला तर अजिबात नाही मारायचं. आवडती चहा आलेली आहे. कसं आहे बघ, आधी बिस्किट वगैरे पण घे सोबत त्याच्या. एक नंबर गेले. साखर कमी आहे पण ओके. साखर कमी आहे आणि दूध पण कमीच आहे, पण ठीक आहे. हे बनले आमचं ऑमलेट ब्रेड, ठीक आहे. खाऊन बघूया कसं आहे काय. स्पाइस गार्डनच्या खाली चॉकलेट फॅक्टरी. हा चालेल, हे बाजूला मॅप्रो जैसा काय भाई कसं आहे? त्यांना एक चिप्सचं पॅकेट रिटर्न केलं, बघितलं तुम्ही? कसं केलं आम्हाला? अजिबात नाही का, मीठ जास्त नाही का, तिखट जास्त नाही, मस्त. Sorry, it's DJ. गाणे वाजवते, गाणे वाजता आपण पोहोचलो, पण कधी टाइम गेला कळालंच नाही. मस्त तुफान मजा आलेली आहे. नाचले पहिल्यांदा. त्यांच्या घरी ब्लॉग बघणारे आहेत. मी सांग ना मराठी मध्ये. कसं आहे, मराठी सांग, हिंदी में सांग, इंग्लिश में सांग, जैसे बोलना वैसे बोल दो. भाई आज पहली बार प्रणव दा का 45 मिनट 10 मिनट में खत्म हो गए. सच में ऐसे लगा बट 35 यूजुअली 2 घंटे लगते हैं. उनका 45 मिनट हम लोग सोचे थे 1.5 घंटे में खत्म होंगे. हा, म्हणजे 45 मिनिटं सांगितले होते प्रणवने की आपण पोहोचू, पण खूप लवकर पोहोचलो असं याचं म्हणणं आहे. चला लवकर पोहोचू. चलो आता जाऊयात. आपला स्टे खूप भारी आहे, बाहेरून तर चांगला दिसतोय. सेकंड स्टे खूप चांगला दिसतं. हा भाऊ भाई डेंजर नाचलाय, जायला असा रुद्रावतार बघितला ना, कडक. सगळेच नाचले, सगळेच ओव्हरऑल सगळेच. काकी पण होते ना. हा, काकी तर जबरदस्त नाही, ते म्हणजे फ्लोअर नव्हता नाही तर मग विषयच नाही, एकदम डेंजर विषय झाला. क्योंकि हमें जीप राइड के लिए जाना है, जो ऑफ रोडिंग जीप राइड है, जिसके लिए आपने बुक किया है, आपको इन्फॉर्म किया. ही आपली ना सेकंड रूम आहे, सेकंड डेची सेकंड रूम आहे. विलेज एरिया म्हणला जातो, ठीक आहे. सो त्या मानाने छोटीशी बेडरूम आहे, टी व्ही आहे, छोटं सगळं आहे. बट ठीक आहे, आपल्याला उद्या झोपायचं, कारण की दुपारी आपलं उद्या सकाळी 3 वाजता आपल्याला इथून निघायचं आहे. बापरे, सांग तुम्हाला सगळं सांगतो कसं करणार आहे. थोडं फ्रेश होतो आणि मग जेवायला जायचं, तर जेवण वगैरे. हो चला आज जेवायला. आम्हाला 9 वाजता तारक मेहता पण बघायचे. चला, आम्ही स्टील तारक मेहता बघतो अजून सुद्धा. अरे सोन्याची सायकल आहे येड्यांनो. काय टॉपिक चाललंय माहिती का, अख्खी सोन्याची सायकल उकळल्यामध्ये. ते दाखवू ना आपण आता. थांबा मित्रांनो, तुम्हाला आत्ताच दाखवतो, नंतर विसरून जातो, ठीक आहे. आत्ता जस्ट अभिषेकने ना, मी नोटीस नव्हतं केलं, वैशू नोटीस केलं होतं, पण आपल्या रूममध्ये अच्छा डायरेक्ट 3D पेक्षा डायरेक्ट 8D पेंटिंग आहे बरं का. म्हणजे एक पेंटिंगचा फोटो म्हणू शकतो आपण, ठीक आहे. दिसला का? भारी. हा, सगळ्या जणांना आमच्या टूर गाईडने ना बोलला 8:30ला प्रॉपर रेडी व्हा आणि जेवायला या खाली, कारण की उद्याचा विषय गहन आहे. सांगतो तुम्हाला कुठे काय जायचं आहे, पण आधी खाली जाऊ जेवण करू. मित्रांनो 8:30 म्हणजे 8:30 लोक प्रॉपर फॉलो करतात ते बरं का. आले जेवायला आणि थंडी. हां ते तर आहेच आहे, सांगायचं राहील. पण आमची वैशू बघा फुल पॅक, थंडी आहे तिला जास्त वाटते. चेअर पण थंड लागते मला. आता कसं वाटतंय?
गार वाटते. तुम्हाला आता उद्याचा विषय सांगतो, ठीक आहे. उद्या आपल्याला सकाळी 3 वाजता इथून निघायचं आहे. आपल्याला एक सनराईज बघायला जायचं आहे. आपल्याला कोलुकुमालाई असं काहीतरी म्हणून आहे, जे की तिथे म्हणजे एक मिस्ट्री आहे. ती मिस्ट्री तुम्हाला उद्या सकाळी सांगाल. पण आपण एक जवळपास दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार आहे. आपलं परमिट वगैरे सगळं बनणार आहे. आणि आपल्याला एक जीप राईड आहे सकाळी 3 वाजता. वाव, छान, जबरदस्त. हा किती 3 म्हणजे 2 तास लागतील, 2-2.5 तास किंवा 3 तास मॅक्स. आरामात येऊ. 3 वाजता त्यांनी टायमिंग दिलं, बफर टाईम दिला त्यांनी बफर टाईम दिलेला. लोक 4ला रेडी होणार. माझं मॉडेल चांगलं आहे. मित्रांनो, आपलं हे आहे ना डे 2चं डिनर आहे, ठीक आहे. कसं आहे, खाऊन बघितलं कसं आहे, छान आहे का? बाकी ओके. हां मग ठीक, तो बोललाच होता. ठीक आहे काका, जेवण कसं आहे? चिकन बरोबर. नाही पण ते पेपर चिकन चांगलं होतं, स्टार्टर भाजी नव्हतं ना. चांगलंच होतं म्हणायचं आणि चालायचं नाही का? बाकी खाल्लंच नाही, फक्त स्टार्टर खाल्लं. तबाके कसं होतं मित्रांनो, 1 नंबर जेवण झालेलं आहे. बापरे, आपलं पोट आणि मन सगळं संतुष्ट झालेलं आहे. मस्त जेवण होतं. पेपर चिकन 1 नंबर कडक. गहन विषय आहे, त्याच्यावरती चर्चा चालणार आहे आता, त्यामुळे आपण जरा खाली आलो. थंडी आहे पण विषय त्याच्यापेक्षा गंभीर आहे. ठीक आहे ना. उद्या मित्रांनो हा बघा, हा गहन विषय आहे. उद्या आहे इलेक्शन. इकडे इलेक्शन इकडं. आम्हाला झोपायलाच रात्री 12:30 वाजले. आम्ही सगळे कपडे थंडी तर आपले आहे, बाहेर नाही थंडीचा का? नो डाऊट त्याने आपले सगळे थंडी कपडे आहे. सुकवत बसले. हे दिसतंय ना, हे आपलं स्टे होतं, लेक झोन हॉलिडे रिसॉर्ट. मस्त आहे, चिन्ह कनल. सकाळी उठायचे 3 वाजता, वाटेव 2-2.5-3 वाजता बरोबर. आणि आपल्याला निघायचं आहे. पण आता ते मॅन्डेटरी आहे की थोडंसं वॉक करणं, म्हणून आपल्या जस्ट लोक आलेत वॉक करायला बाहेर. चला मित्रांनो, आत्ता 11 वाजलेत आणि उद्या सकाळी उठायचे 2-2.5 वाजता, कारण की 3 वाजता रेडी होऊन आपल्याला निघायचं आहे. सो आता झोप आहेत, भेटत उद्या सकाळी. काय उचका लागला काय त्याच्या आईला त्याच्या. 2:47. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता लगेच रेडी होतो, फ्रेश होतो आणि रेडी होतो लगेच. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. गुड मॉर्निंग. आणि आज आहे दिवस 3रा. आता आपण निघालोय सनराईज बघायला कुलुकुमलाईला. आणि आपण चाललोय जीप राईडने. सो जीप राईड ही ॲडव्हेंचरस सफारी म्हणजे असणार आहे आज. इम्पॉर्टंट ते महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आज. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. अतिशय आहे, अजून कोण आलं नाही काय? कोण म्हणलं होतं लय जण आलेत? ए अभिषेक. गेले ते 4-5 जण आले गेले. हा का? हा मग ठीक आहे.